जिकडे तिकडे जमा करा. कळसात पुढे गेलं इथं पुढे येते डोळ्याला पाणी लावून ते कळसात ते दिला डोळ्यात पाणी लावा. आडवाडू येऊ नका म्हणजे हे करायचं. आई घातलंय पाणी मी त्यात हात बुडून दोन्ही डोळ्याला पाणी लावून गिराजी मयम गाम गिराज हडतो दास माझी इकडे पाणी लावलं का काही त्यांनी त्या देवदास माझा देऊन महादेवला देऊन महादेवदास बरोबर दिवशी बैठे येणं प्रचोदयात चुंदरी बंदून झाली का जरा पुढे पाठवणं थोडासा अगदी पुढे जरा खाली पाठवून जा. मामा इकडे तलवार कुठे आपली तलवार या इकडे मामा निकिता निकिता जरा इकडे बघत जा. आपण युट्यूबला जाणार आहे आवडी चॅनेल. छान छान ओके ओके. दोन डोळ्या लावा चांगले बाबा पुन्हा डोळ्या लावा पुन्हा सांग समजा. इकडे तिकडे इथं काय लिहिलंय काय म्हाताऱ्याला फसवायला लागला तुम्ही. वा वा तुमची शाळा. आता फक्त समोर लक्ष द्या तू आणि मी समोर बघा हार घालायचा आहे जरा पुढे करून घ्या. मग तुम्ही सांगितलं तर सांगा मी तुम्हाला धरून. हा निकिता इकडे इकडे लक्ष दे. जरा पाठवून बाळ मागे जा. संकल्प बनायला किंवा महादेवला घेऊन एक हात दोन्ही पण हात खाली घे. तुझा एक हात खाली एक हात वर घे. हा इकडे बघा समोर घे बरं का पुन्हा नोंदीला अडचणी येईल. नवरी मुलीने नवऱ्या मुलाला हार घातलेला आहे पोच देत आहे. ओके ओके हार हात लावा गिरा लगेच सोडाय ना हार. ओके स्वीकार करते याचा हात मागे घे. तू गुच्छ डाव्या हातात घे उजव्या हाताने तिच्या उजव्या हातात घे तो हात मागे घे. दोघांनी उजव्या हातामध्ये गुच्छदारा जाम पुष्पगुच्छ एकमेकाला अर्पण केलेला आहे. बस ओके एकच मिनिट ठीक आहे. बाळ तुझा हात वरती घे जरा थोडासा समोर बघा समोर इकडे बघा. ओके इकडे बघा इथे समोर. चला गुच्छ आपापल्या हातात घ्या. मुलगा या पाठवा मुलगी त्या पाठवा. चला या इकडे चला मुलाची बघा शॉर्ट बट स्वीट मध्ये हा लग्न सोहळा संपन्न होत आहे. दोन पुराड दिल्या जरा चौकशी म्हणून त्या रानामध्ये गेला आहे. चला मुलाची आई आणि मुलीची आई दोन्ही विहीन वाहिनी स्टेजवर यायचं आहे. ओम देवाभ्यो महाध्याय नित्य देवदास माझाभ्यो महादेवदाभ्यो महाप्राणायाम योग करवली काय नुसतं पुढेच बघता. इकडे आवडी चॅनेल कधी बघणार आमच्या. कोण काय हँड हा काय करतो डोळा गेला असता नाही माझा. हा तसं काय फेकायचं नाही नाहीतर उन्हात घर बांधणार तुझा. बघा नसेल तर कोणाला दुसरं जोड करा दुसरं विचारून घ्या. काय झाले आवडतं घ्या. मालकाच्या नंबर विनंतीवरून पाहुणे मंडळी भोजनासाठी गेलेले आहेत. इतर ठिकाणी अगोदर भोजन असते इथं तांदूळ पडल्यानंतर भोजन आहे. कारण जरा घात आली पाहिजे ना खायला. कसं शांत बसलाय ना. भुका लागला काय निकिता भुका लागल्या बाय. आमच्याकडे असंच असते लक्षात तू अजून आमच्या आवडीच्या निर्गडे आली नाही. आल्यावर कळेल मात्र काय बडबडतंय. चला वरती या. छान पुढे दोघींनी बसल्यानंतर पहिलं एकमेकीला हळदी कुंकू लावून घ्या. इत्या भानम सौभाग्य हा संतती सर्वत्र हो विजया हा विजयप्रद एकाच विधो समानता हळदी कुंकू वाटेला दोघींनी एकमेकीला हळदी कुंकू लावून घ्या. मुलाची आई इत्या भानम सौभाग्य हा संतती सर्वत्र हो विजया हा विजयप्रद एकाच विधो समागता. चला कुठे आहे दागिनी कुठे आहे. लहान मणी मंगळसूत्र आहे द्यांच्या हातामध्ये. श्रीमद भगवत महापुरुषाच्या विष्णुरात्न या प्रवर्तमान शाद्य ब्राह्मण द्वितीय परार्ध हे विष्णुमध्ये श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत वमनंतर भरत वर्षे भरत गंधे चंद्रोपे दंडकारणे देश वदावय हम देवताभ्यो नमः. ती व्यवस्थित सुट्ट केले का गाठी वगैरे बसलेला नाहीत नव्हता. व्यवस्थित आहे ना. त्याला पाणी लावायचं आणि पिवळा धागा करायचा पांढरा ठेवायचा नाही. मुलाची आई
मंगळसूत्राचा धागा पिवळा करून त्याचा थोड्याच वेळात सुनबाईच्या गळ्यामध्ये तिचा मुलगा घालेल. जो विधी आहे तो विधी संपूर्ण करावा लागतो. चला जे केलंय बघा पिवळं ते सांगा पुढे त्यांना. पुढे सांगा. चला पुढच्या खाली ठेव. भटजींच्या सूचनेवरून आता पुढील विधी सुरू होत आहे. दोन हात असे करायचे. दोन हात बघा असे केले तसे. ते दोन्ही डाणी त्या हातीच्या हातामध्ये ठेवा. हात दोन्ही पण हे करा बघा. तिकडे बघ इकडं करंगळी जवळच्या बोटानं त्या डाळीमध्ये 2-2 थेंब पाणी सोडायचं आहे. तथाप्रमाणे हा जीवदास महाप्रमा प्रचोदयात. हळदी कुंकवाच्या वाट्या जवळ घ्या आणि तुमच्या मणिमंगळसूत्राच्या वाटेला दोघींनी पहिलं हळदी कुंकू लावून घ्या. त्या म्हणून सौभाग्य हा संतती ही सर्वत्र हो विजय हा विजयप्रद एका समितो. तुमच्या गळ्यातल्या मणिमंगळसूत्रावर पहिलं तुम्ही लावून घ्या. का लावायचं त्याचा नियम सांगतो. आम्हा दोघीला जसं आमचं सौभाग्य प्राप्त झालं असं सौभाग्य आजपासून तुला प्राप्त हो किंवा ते मिळो यासाठी ते हळदी कुंकू स्वतःला लावून पुन्हा त्याच्यावरती करायचं आहे. तिथं लावा तुम्ही दोघींनी. एकामध्ये हळद भरा, एकामध्ये कुंकू भरा. एक तुझे 2 हात तिच्या हाताखाली लाव. फोटोग्राफर फोटो घ्या. दोघं पण इकडे बघा. बघा समोर. झालं का? ते दोरा घे हातामध्ये घे सांगतो तुला आणि फिरून हिथं ये. उठी देतो जरा. आता ते हार काढा जरा 2 मिनिटं. गळ्यातला त्याला काय अडचण आहे? तुला पाहिजे तिथं कट कर. श्रीमदक तुला जसं पाहिजे तसं अगोदर जसं पाहिजे तसं गाठ मार पुन्हा कट कर. समोर जर तुला कशी पाहिजे सिच्युएशन सांग. बरोबर आहे. जरा समोर जरा असं ढिलं सोड म्हणजे चेहरा वगैरे तुझा एका गुडघ्यावर बस खाली. तिकडे त्या बाजूला पलीकडे सर जरा एका गुडघ्यावरती बस. बस ओके. जरा असं पुढे जरा असं पुढे चेहऱ्यासमोर त्याला सांग. बरोबर नवरा मुलगा आपल्या सौभाग्यवतीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो. गळ्यामध्ये बरोबर आसूड गाठ मारायची. नाही बाबा चापून मारशील अवघडून बसत पुन्हा सुटायची नाही गाठ. जरा व्यवस्थित बघा. जरा लूज आहे का बघा. गणपती मुलाला आणि लक्ष्मी मुलीला बाशिंग बांधायला संलग्न जोडवी. मुलाची बहीण तिकडे त्या बाजूला त्याच्या आईचं जाऊ तिकडे या म्हणून. चला तिचा मान आहे. रीतिरिवाजाप्रमाणे मंगळसूत्र अर्पण केलेलं आहे. आता मुलीसाठी जोडवी. आता जोडपी अर्पण सोहळा. मुलाची बहीण तिला आपण करवली म्हणतो. ती नेहमी नवऱ्या मुलाबरोबर कळस घेऊन उभा राहिलेली असते. तिला एक प्रकारची शिक्षा असते. ती आता जोडवीला हळदी कुंकू लावून तिच्या वहिनीच्या पायामध्ये अर्पण करणार आहे. भटजी सांगतात त्या सूचनेप्रमाणे हा विवाह सोहळा सुरू आहे. मुलीचे चुलते कोण आहेत? चुलते
मुलीचे चुलते आले. एक मिनिट चुलते कुठे गेले? जरा बघू जरा कसं गोडवी हे ते. तुमचं काम झालेलं आहे. ओके. आहे ते नित्य प्रचोदयात म्हणायचं आजपासून मी तुझ्या सुख दुःखामध्ये सहभागी आहे. तुला ऐकायला आलं का? प्रचोदयात. ठीक आहे. हा कसला विधी म्हणायचा? हा कंकण बंधन विधी. ओके. आता कन्यादानाचा एक संकल्प मुलीच्या वडिलांकडून करत आहोत. ठीक आहे. सेटिंग करा. हो चालू आहे चालेल. विराजित नाजूक माझं पण म्हणजे पोरात हात